हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू गायत्री गाईड्स। तर ही जी क्वेश्चन पेपर आहे आजचा जो तुमचा S8चा पेपर झाला त्याची क्वेश्चन पेपर आहे। यामध्ये तुम्हाला पार्ट 1 आणि 2 होता। 1 मध्ये तुम्हाला इतिहास होता आणि 2 मध्ये तुम्हाला भूगोल होता। असे मिळून 20 मार्क्सचे तुमचे हा पेपर होता। आणि 1 मध्ये तुम्हाला 4 वस्तुनिष्ठ क्वेश्चन होते आणि सेकंड मध्ये तुम्हाला 4 होते। ठीक आहे, तर आय होप की तुम्हाला सगळे पेपर व्यवस्थित गेलेले असतील। आपल्या जे काही पुढचे TET आणि CTET साठी आपल्याला 30 क्वेश्चन्स जे आहे रोज कोणत्या ना कोणत्या सब्जेक्टचे 30 क्वेश्चन्स जे आहे त्यांना त्याचा ॲनालिसिस करून व्हिडिओ जे आहे ते अपलोड केले जातील। तर बघूया, भाग 1 ला सुरुवात करूया। रिकाम्या जागा भरामध्ये सगळ्यात पहिला प्रश्न होता, शास्त्रशुद्ध इतिहासाचा पाया कोणी रचलेला आहे? तर त्यांचं नाव होतं हेरोडोटस। नंतर सेकंड होता क्वेश्चन, कार्लाइक या विचारवंतांच्या मते थोर व्यक्तींची चरित्रे व काय म्हणजे इतिहास? तर थोर व्यक्तींची चरित्रे आणि त्यांची जी काही कामगिरी आहे किंवा बजावलेली कामगिरी आहे त्याला आपण इतिहास म्हणू शकतो। ठीक आहे, क्वेश्चन नंबर त्यामध्ये ब होता, गट अ व ब जोडायच्या होत्या। पहिलं होतं उपचारात्मक अध्यापन। उपचार म्हणजे काय की ज्यावर आपण काहीतरी क्रिया करतो है ना, त्याला उपचारात्मक अध्ययन म्हणतात। म्हणजे काय की ती कशासोबत निगडीत आहे? नैदानिक अनुदेशन जे आहे किंवा नैदानिक कसोटी याला आपण म्हणू शकतो, ते उपचारात्मक अध्ययन होय। ठीक आहे, दुसरं होतं त्यामध्ये निकष आधारित चाचणी। निकष म्हणजे काय की एखाद्या गोष्टीचं संदर्भ काढणं किंवा रिझल्ट काढणं। मग निकष याचा आन्सर काय असणार आहे तुमचा? ए होता, क्षमताधिष्ठित। म्हणजे काय की निकष म्हणजे काय की विद्यार्थ्यांच्या अंगी कोणत्या कोणत्या क्षमता आहे त्या चेक करणं किंवा त्यांची तपासणी करणं। नंतर त्यामध्ये क्वेश्चन नंबर 2 होता, इयत्ता 8वीचं जे काही पाठ्यपुस्तक होतं त्यातील तुम्हाला युरोप आणि भारत या घटकाविषयी तुम्हाला फलक लेखन तयार करायचं होतं। नंतर 2 होतं, घटक नियोजनचा आराखडा तयार करायचा होता। सोपं होतं घटक नियोजनचा आराखडा। नंतर क्वेश्चन नंबर 3 होता, 7वीचं जे काही पाठ्यपुस्तक आहे त्यातील स्वराज्य स्थापना जी आहे त्याच्यावर तुम्हाला नकाशाचा यूज करून, तुम्ही नकाशा साधनाचा यूज करून कसं विद्यार्थ्यांना समजावून सांगशाल स्वराज्य स्थापना म्हणजे काय काय आहे, ते कशा प्रकारे सांगशाल ते तुम्हाला सांगायचं होतं। ठीक आहे, क्वेश्चन नंबर 3 होता त्यामध्ये इतिहास व नागरिक शास्त्राच्या पाठ्यक्रमातून कोणत्या जाणीवा किंवा मग क्षमता विकसित होणे अपेक्षित आहे? तर कोणत्या कोणत्या पुस्तकातून काय काय क्षमता ज्या आहेत त्या विकसित व्हायला हव्या? सगळ्यात पहिलं म्हणजे काय की त्यांची जी काही भाषाशैली असेल किंवा उद्दिष्टांवर आधारित जे काही क्षमता असतील त्या विकसित व्हायला गरजेच्या आहे। स्वयंअध्ययनाला प्रेरणा मिळाली पाहिजे आपल्याला, त्यातून तत्वानुसार आशयांची काही निवड आहे ती करता आली पाहिजे। उद्दिष्टांवर आधारित ज्या गोष्टी आहेत त्यांची आपल्याला जी काही आहे तत्वे आहे ती समजली गेली पाहिजे। अशा प्रकारे त्यामध्ये तुम्हाला क्षमता लिहायच्या होत्या। त्याला और क्वेश्चन होता, इतिहास विषयाच्या पाठ्यपुस्तकाचे परीक्षण करताना पाठ्यपुस्तकाच्या कोणत्या गुणधर्माचा विचार करणं आवश्यक आहे? तर पाठ्यपुस्तक कसं असायला हवं त्याचा गुणधर्मांचा विचार तुम्हाला इथे करायचा होता। म्हणजे काय की पाठ्यपुस्तकांचा आकार कसा आहे, त्याची सजावट काय काय आहे, त्यामध्ये कोणते कोणते बदल आहेत, ते पुस्तक जे आहे ते कालानुरूप कसं सांभाळलं गेलं पाहिजे, त्यामध्ये अभिवृत्ती जी आहे ती विकासनाला चालना कशी मिळेल, किंवा मग जे काही मूल्यमापन आहे ते साधन, मूल्यमापनाचं जे काही साधन आहे ते म्हणून आपण पाठ्यपुस्तक यूज करू शकतो। ठीक आहे, तर अशा प्रकारे त्यामध्ये पाठ्यपुस्तकांच्या गुणांचा विचार तुम्हाला करायचा होता किंवा हे पॉईंट त्यामध्ये लिहायचे होते। त्यानंतर दुसरा क्वेश्चन होता, इतिहास व नागरिकशास्त्राची अध्यापन प्रक्रिया प्रभावी व उद्दिष्टपूर्ण होण्यासाठी शिक्षकांच्या अंगी कोणते गुण असायला हवे किंवा कोणते कौशल्य असायला हवे? ठीक आहे, तर शिक्षकांच्या अंगी काय असायला हवं की इतिहास आणि नागरिकशास्त्र हा ऑलरेडी एक बोरिंग सब्जेक्ट असतो। ठीक आहे, काहींना तो आवडीचा असतो, काहींचा तो समजत नाही। मग इतिहास किंवा म्हणजे बाकी कसं मॅथ आणि जर सायन्स असेल तर त्यामध्ये फॉर्म्युले असतात, त्यातून फॉर्म्युलेतून काय होतं, थोडा पिरियड जो आहे तो कितीही लेंदी झाला तरी समजत नाही। परंतु इतिहास ही एक अशी गोष्ट आहे की जी समजून सांगत काय होतं, जर तो विषय शिक्षक जो आहे त्याला व्यवस्थितपणे समजून सांगता आला सब्जेक्ट तर तो काय होतं, विद्यार्थ्यांना व्यवस्थित समजला जातो। परंतु जर विषय शिक्षकाला व्यवस्थितपणे समजून सांगता आलं नाही तर इतिहास सब्जेक्ट जो आहे, नागरिकशास्त्र सब्जेक्ट जो आहे तो कंटाळवाणा वाटत असतो, बरोबर। मग शिक्षकांच्या अंगी काय असायला हवं, विषय शिकवण्याची जी काही आवड आहे ती असायला हवी, त्याला रुची असायला हवी। दुसरं म्हणजे काय की त्याला संग्रह करण्याची जी काही वृत्ती आहे त्यामध्ये असायला हवी। फॉर एक्झाम्पल जे काही तुमचे जुने नाणे असतील किंवा हडप्पाकालीन ज्या काही संस्कृती असतील, कोणत्याही जुन्या पुराण्या गोष्टी असतील त्यांचा संग्रह त्याला करता आला पाहिजे। नंतर त्यांना जे काही ऐतिहासिक स्थळे असतील त्यांना सहली आयोजित करता आल्या पाहिजे। अशा प्रकारे जे आहे ते गुण कौशल्य जे आहेत ते इतिहास शिक्षकांच्या अंगी असायला हवे। त्यानंतर संविधान तक्ता म्हणजे काय, त्याचे महत्त्व व उपयोग लिहायचे होते। हा 4 मार्क्ससाठी तुम्हाला IMP क्वेश्चन मी प्रत्येक वेळेस सांगितलेला आहे की कोणत्या ना कोणत्या तरी विषयामध्ये तुम्हाला येऊ शकतो। ठीक आहे,
तर त्यानंतर क्वेश्चन नंबर 4 होता 6वीच्या पाठ्यपुस्तकातील जे काही हडप्पाकालीन लोकजीवन आहे त्यावर तुम्हाला काय करायचं होतं, पाठाचा आराखडा तयार करायचा होता आणि त्यालाच और होता इतिहासाची जी काही साधने आहे त्याला तुम्हाला पाठाचा आराखडा जो आहे तो तयार करायचा होता. ठीक आहे. त्यानंतरचा भाग बी बघूया, भूगोल अध्ययन अध्यापन शास्त्र. त्यामध्ये तुम्हाला संबोध स्पष्ट करायचा होता. संबोध म्हणजे काय की त्याच्या डेफिनेशन्स तुम्हाला इथे लिहायच्या होत्या. तर सगळ्यात म्हणजे काय, पहिलं म्हणजे काय की मिठागरे. मग मिठागरे म्हणजे काय की समुद्राच्या किनाऱ्यावरील जे काही वाफे तयार केलेले असतात त्याला मिठागरे म्हणतात. म्हणजे काय होतं की त्या वाफ्यांमध्ये लाट आली की समुद्राचं पाणी त्या वाफ्यांमध्ये साचलं जातं आणि जेव्हा लाट जाते तेव्हा उन्हाने काय होतं, ते वाफे ड्राय होतं आणि त्यातून काय होतं, मीठ तयार होतं. ठीक आहे, त्याला आपण मिठागरे म्हणतो. ठीक आहे. नंतर सेकंड आहे वृत्तजाळी. वृत्तजाळी म्हणजे काय की आपली जी काही पृथ्वी आहे त्याच्यावर ज्या काही आडव्या आणि उभ्या ज्या काही रेखांश आणि अक्षांश आपण त्याला म्हणतो, त्याला ज्या काही आडव्या उभ्या ज्या काही काल्पनिक रेषा आहे त्यांना वृत्तजाळी म्हणतात. ठीक आहे. अशा प्रकारे त्याचा संबोध तुम्हाला लिहायचा होता. त्यानंतर बी होता, त्यामध्ये जोड्या लावायच्या होत्या. सगळ्यात पहिलं होतं पडताळा सूची. म्हणजे काय की ज्यातून गुणांचा, विद्यार्थ्यांमध्ये कोणत्या गुणांचा विकास होतोय ते चेक करता येतं, त्यांच्यामध्ये कोणती कौशल्य वृत्ती आहे ती जोपासली आहे की नाही ते समजतं, त्याला आपण पडताळा सूची म्हणतो. ठीक आहे. मग त्याचं आन्सर काय येणार होतं, बी आन्सर येणार होतं. पदनिश्चय श्रेणी म्हणजे काय की पडताळा सूची ही जी आहे ती पदनिश्चय श्रेणी हा पडताळा सूचीचाच एक भाग आहे, ज्यातून काय होतं की विद्यार्थ्यांच्या अंगामध्ये किती प्रकारात गुण जे आहे ते विभागले गेले आहे किंवा त्यांच्या अंगी कशा प्रकारे गुण जे आहे त्यांचा विकास झालेला आहे त्याला आपण पदनिश्चय श्रेणी म्हणतो. बरोबर. मग त्यानुसार आपल्याला माहिती आहे 5 बिंदू श्रेणी रचना आहे. आपण लिकर्ट आणि जे आहे त्यांच्यामध्ये हे बघितलेलं आहे. लिकर्टचा जो काही थेरम आहे, थेरी आहे, त्यामध्ये हे आपण बघितलेलं आहे 5 बिंदू श्रेणी रचना आणि 11 बिंदू श्रेणी रचना. मग त्यानुसार जी काही श्रेणी आहे ते शिक्षक विद्यार्थ्यांना देतात. ठीक आहे. गुणानुसार विद्यार्थ्यांना श्रेणी देतात. मग याचा आन्सर काय येणार होतं, तुमचं अ येणार होतं. त्यानंतर क्वेश्चन नंबर 6 होता. त्यामध्ये पहिलं होतं की पर्यवेक्षित अभ्यासाची व्याख्या सांगून तुम्हाला त्याचं स्वरूप लिहायचं होतं की पर्यवेक्षित अभ्यास म्हणजे काय. त्यानंतर लोकपद्धतीचा परावर्तनपर जी काही मांडणी आहे त्याचं विधान तुम्हाला स्पष्ट करायचं होतं. हे मी तुम्हाला सांगितलेलं होतं की लोकपद्धती जी आहे ती इम्पॉर्टंट आहे, विचारली जाऊ शकते. ठीक आहे. त्यानंतर पुढचा जो प्रश्न होता तो आहे कोकण किनारपट्टी हा घटक शिकवण्यासाठी नारळ हा जो काही जी कन्सेप्ट आहे ती तुम्हाला केंद्रस्थानी ठेवून प्रस्तावना लिहायची होती. म्हणजे काय की नारळ हा तुम्हाला मेन जो काही घटक आहे तो ठेवायचा होता आणि त्याची प्रस्तावना लिहायची होती की नारळ तुम्ही कोकण किनारपट्टीवर कशा प्रकारे यूज करू शकतात किंवा किनारपट्टीमध्ये नारळाचा जो काही वापर आहे तो कसा होतो किंवा मग त्यामध्ये तेल काढण्यासाठी होत असेल किंवा बाकीच्या जे काही अनेक ज्या गोष्टी आहे त्या तुम्हाला केंद्रस्थानी ठेवून नारळ ही कन्सेप्ट लिहायची होती, प्रस्तावना लिहायची होती. त्यानंतर क्वेश्चन नंबर 7 होता. त्यातला पहिलं होतं भूगोलाची जी काही व्याख्या सांगून भूगोलाची आधुनिक संकल्पना स्पष्ट करायची होती. मॉडर्न जो काही जॉग्राफी आहे ती तुम्हाला इथे स्पष्ट करायची होती. भूगोलाच्या भरपूर साऱ्या डेफिनेशन्स आपण बघितलेला आहे. नंतर समवाय म्हणजे काय हे सांगून भूगोल व गणित या विषयांचा समवाय जो आहे तो स्पष्ट करायचा होता. भूगोल हे जे आहे ते गणिताशी कसं रिलेटेड आहे हे तुम्हाला सांगायचं होतं. ठीक आहे. भूगोलाची कन्सेप्ट सांगून. त्यानंतर होतं संपादनूक कसोटी म्हणजे काय ते सांगून त्या कसोटीचे जे काही फायदे आहेत ते तुम्हाला इथे लिहायचे होते. त्याला और क्वेश्चन होता भूगोल शिक्षकांच्या अंगी कोणते कौशल्य असायला हवे. जसं इतिहास शिक्षकांच्या अंगी असायला हवे तशी भूगोल शिक्षकांच्या अंगीही जे कौशल्य आहे ते बऱ्यापैकी सारखेच असतील. ठीक आहे. नंतर क्वेश्चन नंबर 8 होता. त्यामध्ये होतं सगळ्यात पहिलं भूगोल प्रयोगशाळेची जी काही रचना आहे ती करताना कोणत्या बाबी विचारात घ्यावा. मग भूगोल प्रयोगशाळा जी आहे त्याची रचना करताना कोणत्या बाबी विचारात घ्यायच्या आहे की जी काही मधून जाणारी जी काही जागा आहे ती व्यवस्थितपणे असायला हवी, त्यामध्ये व्यवस्थित प्रकाश असायला हवा, हवा खेळती असायला हवी, व्यवस्थितपणे ज्या काही केमिकल्स वगैरे असतील त्यांना ठेवण्यासाठी व्यवस्थित लाकडी रॅक असायला हव्या. अशा प्रकारे त्याची रचना जी आहे ती तुम्हाला लिहायची होती. त्याला और क्वेश्चन होता सहल पद्धती यशस्वी होण्याकरिता शिक्षकांचे नियोजन आवश्यक आहे हे विधान तुम्हाला स्पष्ट करायचं होतं. मग सहल पद्धती जी आहे ती यशस्वी होण्यासाठी काय नियोजन आवश्यक आहे, मग ते पूर्वतयारी कशी करू शकतो आपण ते तुम्हाला या ठिकाणी लिहायचं होतं. ठीक आहे. कुठे कुठे जायचं आहे, काय काय पूर्वतयारी करायची आहे, किती दिवस जायचं आहे, केव्हा निघायचं आहे, किती विद्यार्थी सोबत आहे, विद्यार्थ्यांसाठी मुलींसाठी शिक्षिका पाहिजे. तर अशा प्रकारे जे काही नियोजन आहे ते त्या ठिकाणी तुम्हाला लिहायचं होतं. ठीक. तर अशा प्रकारे जी आहे ती ही S8ची तुमची लास्ट क्वेश्चन पेपर होती आणि लास्ट पेपर होता. ठीक. तर आय होप की तुम्हाला सर्वांना पेपर जे आहे ते चांगले गेलेले असतील. तर थँक्स फॉर वॉचिंग. तुमचा जो काही सपोर्ट आहे तो असाच बनवून ठेवा. तर भेटूया परत पुढच्या एखाद्या नवीन व्हिडिओसोबत. बाय बाय. टेक केअर.